पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। विक्षेप या विषयामध्ये विक्षेप कसा झाला, कसा वाढला हा विषय आपण पाहत आहोत। चालू याच्यामध्ये आपला जो काही वेळ आहे तो वेळ कसा जातो, काय करतो आपण, त्याच्यामुळं विक्षेपाचे काय आहे की दोन गोष्टी आपण पाहिल्या की जे आपलं ज्ञान आहे ते कुठं कुठं गुंतलं, तर त्याच्याकरता आपल्याला मुळात तर देहभरणाला संधी ईश्वरानं दिली, पण देहभरण करता करता देहाच्या संबंधित कुटुंबीय असं करत करत आपलं काय झालं, पसारा वाढत गेला आणि तोच एक आपल्याकडं भाग झाला। आता त्याच्यानंतर आपल्याजवळ जे काही असेल ते ज्ञान ते आता आत्मस्मरणाकडं न जाता देहधारी आणि विषयरूप असं बनलं आणि त्याच्यामुळं आत्मस्मरणाचं जे काही आपल्याला काळजी होती, करायला पाहिजे होतं, ते सगळं राहिलं। आता आपल्याला त्या संबंधी काही विचार अजून येतात ते पाहायचं आहे। विक्षेपाचा दुसरा विभाग म्हणजे जीवाने निष्कारण खर्ची घातलेला वेळ आहे। हा गेलेला वेळ परमार्थ दृष्टीने अनिष्ट फलदायी आहे। गप्पा मारल्या, आम्ही कोणाचे नुकसान केले नाही किंवा कनवटीचा पैसाही घालविला नाही, फक्त वेळच फुकट गेला एवढेच फार तर म्हणता येईल, असे म्हणून चालणार नाही। यावेळी बुद्धीवर घडणारे संस्कार बुद्धीला मलिन करणारे असतात। त्याचा तात्काळ परिणाम लक्षात आला नाही तरी त्याचा परिणाम कुसंस्कार साठविण्याकडे होतो व ते संस्कार आत्मस्मरणात अडथळे आणण्यास कारणीभूत होतात। आता ह्यातलं हे जे महत्त्वाचं वाक्य झाली ते आपल्याला वाटतं की आम्ही गप्पा मारणं, मनोरंजनाचे काय खेळ करणं हे केलं, पण दुसऱ्या कोणाचं नुकसान झालं नाही, पण ते आपलंच झालं। कारण त्यात जो वेळ गेला तो नुसता गेला नाही, तर त्याचे जे संस्कार आहेत ते आपल्या ठिकाणी उभा राहिले आणि ते कुसंस्कार आपल्या ठिकाणी साठल्यामुळं तेच आपल्या ठिकाणी काय आहे, अडथळा आणण्यास कारणीभूत झाले। म्हणजे नुकसान त्या अर्थाने आपलंच झालेलं आहे। एकांत अभ्यासाचे वेळी बुद्धिस्थ संस्कार निवांत वेळ पाहून नेमके उठाव खाऊ लागतात, आत्मस्मरणाला अडथळा उत्पन्न करतात, म्हणजेच विक्षेप तयार होतो। बुद्धिस्थ संस्काराने मलिन झालेल्या बुद्धीतून संस्कारानुरूप विचारलहरी उठणे हा विक्षेप परमार्थाला घातक होतो आणि तो मुळावर घाव घालणारा असतो। जे आत्ताचा जो काही आहे तो सगळा विषय असा मांडला की त्यामुळं बुद्धी मलिन झाली आणि मलिन बुद्धीचे संस्कार हे आपल्या ठिकाणी काय आहेत की अडथळा आणतात, म्हणजेच विक्षेप करतात। जोपर्यंत देहबुद्धी धरून राहिलेली आहे तोपर्यंत बुद्धी अशा प्रकारचे संस्कार ती धारण करणार आहे। हे धारण केलेले संस्कार नेमके आत्मस्मरणात अडथळा करतात। वृत्ती बहिर्मुख असते तोपर्यंत बुद्धी संस्काराच्या अनुकूलतेचे व्यवहार असल्याने अंतस्थ विचार पाहून तेच विचार वाहून त्रास देत नाहीत व वाहिले तरी अनुकूल विचार कर्माचे पोषक असल्याने त्रास किंवा विक्षेप वाटत नाही।
आता दुसरी गोष्ट काय केली की देहबुद्धी घर करून राहिलेले असे जे काही आहेत ते बुद्धी अशा प्रकारची धारण करणारी की त्याच्यामुळे काय झालं की आपल्या ठिकाणी अडथळे आले हे आता आपण पाहिलंच. पण दुसरी गोष्ट की बुद्धी बहिर्मुख असते आणि बुद्धीच्या ठिकाणी जे अनुकूलतेचे संस्कार उभा राहिले तर उपयोग होतो. म्हणजे आपण बाह्य कर्म करू किंवा बाह्य काही असेल बुद्धीचा बाह्य व्यवहार, पण अनुकूलतेचे संस्कार जर असतील कशाला परमार्थाला तर तो काही विक्षेप नाही, तो तुम्हाला काय आहे मदत करणारा भाग्य झाला. परंतु बाह्यकर्माला आवरून केवळ हरिनामस्मरणाकरता अंतर्मुख झाल्यावर वृत्तीत साठवलेले संस्कार नेमके उभा राहतात. आता जोपर्यंत काय आहे की बाह्य संस्कार आहेत आणि तुम्ही बाह्यकर्मच करत असाल तर ते तुम्हाला अनुकूलतेनंच वाहतील. त्यात तुमचं काय आहे की त्या संस्कारानं बाहेरची कर्म करण्यात फायदा होईल. पण अंतःकरणात अंतस्ताभ्यास सुरू झाल्यावर मात्र हे संस्कार अडथळा आणतील. विचार काय काय मांडला की जे संस्कार आपल्या बुद्धीला मलिन करत होते ते संस्कार त्याच प्रकारचं कर्म करायला लागले तर मदत करतील ना. जी बुद्धी मलिन बुद्धी कशासाठी आपण समजलो तर परमार्थाकरता, आणि बाह्य कर्म करण्याकरता त्या संस्कारानं ती बुद्धी कुठं मलिन झाली, ती बुद्धी उलटी त्यात प्रगल्भ झाली बाह्य कर्म करण्यात. मग त्याला काय त्यात अडथळा आहे. पण ती इकडं मलिन बुद्धी इथं अडथळा करते कारण ते संस्कार आपल्या ठिकाणी उभा राहतात. आत्तापर्यंत आपण जे पाहिलेला भाग आहे तो हा आमच्या ठिकाणी विक्षेप कसा उभा राहिला, कुठून वाढला, इतकेपर्यंतचा भाग पाहिला. आता आपण अंतर्मुखतेमध्ये या विक्षेपाचे कसे अडथळे असतात, हा विक्षेप आमच्या ठिकाणी काय काय त्रास देतो आणि मग त्याच्यावर उपाय काय करावेत, अशा तऱ्हेचा एक भाग आता आपण पाहणार आहोत. कारण आता त्यांनी दाखवलं की जे जे काही अंतर्मुखतेचे संस्कार आहेत ते कसे आपल्याला अडथळा करतात हा विचार आत्ता मांडला आहे. त्याचाच आता पुढं भाग आहे. वृत्ती अंतर्मुख करून स्वरूपात डुंबण्याचे मुख्य काम आहे व संस्कार बहिर्मुख असल्याने अंतर्मुख वृत्तीला बहिर्मुख करून परत वळविणे हे कार्य चाललेले असते. अंतर्मुख वृत्तीचा जोर कमी पडला तर तिला उलट विचार प्रवाहाचा जोर आटोपता येत नाही आणि पुन्हा इंद्रिय वृत्तीवर आरूढ होऊन विषयाकडे धावणे भाग पडते. आता त्यात झालं, मागचा सगळा भाग संपला. आता दुसऱ्या मुद्द्यात काय दाखवलं की अंतर्मुख वृत्ती हा अभ्यासात बुडवण्याची डुंबवण्याची आमचं मुख्य कर्तव्य आहे. आम्ही तिकडं पाहत असतो, पण अंतर्मुख करण्याच्या वृत्तीमध्ये आपल्या ठिकाणची जी काही असणारी अंतर्मुखतेची निग्रह शक्ती ही जर कमी पडली तर बहिर्मुख होण्याची जी काही असेल तिथं जागा तिथं हे संस्कार तिला बाहेर काढायचा प्रयत्न करतील. म्हणजेच हे संस्कार आहेत पण कुणामुळं थांबून धरले तर अंतर्मुख होण्याचा जो निग्रह आहे, अभ्यासाची तुमची जी काही चिकाटी त्याने अंतर्मुखच तुम्हाला नेलं जाईल. बहिर्मुख संस्कार असले तरी ते थांबतील, पण जर कमी पडला तुम्ही त्यात अंतर्मुख शक्ती कमी पडली तर मग मात्र ते उलट व्यवहार होतो. म्हणजेच बहिर्मुखतेकडे जातात आणि तो प्रवाह इतका जोराचा होतो की पुन्हा अंतर्मुख होण्याकरता किती प्रयत्न केले तरी शक्ती कमी पडते. म्हणजे एक जसा रस्सीखेच, म्हणजे इकडं काही मुलं आणि इकडं काही मुलं असतात आणि ते इकडं वळतात हे इकडं वळतात, पण एकदा काही एका बाजूची थोडीशी जरी घसरण झाली तरी इकडचे पुढंच येतात. कारण थोडा हालचाल झाली, ज्या बाजूची शक्ती थोडी जरी वाढली की तिकडे शक्ती वाढ होते. मग ह्यांची शक्ती असूनही माघारी खेचलं जात नाही. तसं आहे हे अंतर्मुख आणि बहिर्मुख ह्या दोन प्रकारचे काय आहेत, एकीकडं ओढणाऱ्या शक्तीच आहेत.
आणि अंतर्मुखतेपेक्षा बहिर्मुख राहणं हे आपल्याला नेहमीचंच आहे. त्यामुळं ती शक्ती कधी जास्त राहते. मग ती शक्ती आत्तासुद्धा जो कोणी साधक आहे त्या साधकाची ती अंतर्मुख वृत्ती, त्या प्रकारची शक्ती कमी जर पडली तर बहिर्मुखतेची शक्ती वाढते. पुन्हा इंद्रिय वृत्तीवर आरूढ होऊन विषयाकडे धावणे भाग पडले. आता तिथं एक विचार असा की विषयाकडे धावली म्हणजे काय केलं? आता समोर विषय आहेत का? आता नाहीत, पण विचार तरी तेच आले ना. विषय संबंधीचेच विचार इंद्रियाच्या द्वारे त्या ठिकाणी उभा केले जातात. अंतर्मुख वृत्तीने बळ करून स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचले तरी बुद्धिस्त संस्कार आत टिकाव धरू देत नाहीत. वृत्तीची एकाग्रता लगेच नष्ट करून वृत्तीला बहिर्मुख बनवते. आता पहा, म्हणजे ह्यांचं केवळ बसल्यावर आपण करतो तेवढंच नाही, तर तुम्ही अंतर्मुख होत होत स्वरूपापर्यंत जाऊन जरी पोहोचला तरी हे वाटच पाहत असते कधी आता आपल्याला संधी मिळते. आणि संधी मिळली की बहिर्मुख वृत्ती तिथूनही उसळ खातेच. आणि परत मात्र काय की आपली एकाग्रता नष्ट होते. मग ही एकाग्रता नष्ट झाली की मग ती वृत्ती पुन्हा बहिर्मुखतेत बनवत राहते. असा हा रस्सीखेचाचाच डाव चालू असतो. थोड्या वेळात अंतर्मुखाकडे झुकावे तर पुन्हा अंतर्मुख व्हावे, पुन्हा बहिर्मुख व्हावे, असा आंदोलनाचा प्रकार चालू असतो. त्यामुळं अंतर्मुखतेला बहिर्मुखतेकडे ओढत नेणं हे कार्य आज चाललेलंच असतं. आणि जो कोणी साधक याच्यात सावध असतो तो बहिर्मुख वृत्तीला पुन्हा अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करत असतो. आता जसं आपण रस्सीखेचाचं उदाहरण घेतलं तसंच इथं त्यांनी सांगितलं की या दोघांची रस्सीखेच अशीच चालू असते. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन या युद्धातून जय मिळवणे हे साधकाला मोठे काम आहे. अर्जुनाला भारतीय युद्ध होते, त्यात त्याला जय मिळवण्याचा होता. हल्लीच्या साधकाला युद्धाचा प्रसंग कोठे आहे असे कदाचित वाटेल. त्यामुळे अर्जुन निराळ्या भूमिकेत होता व आम्ही निराळ्या भूमिकेत आहोत अशी समजूत होण्याचा संभव आहे. आता ह्या चरणाला जी काही उदाहरण म्हणून घेतलं आहे त्याच्यावरचा खुलासा केला. हे जसं म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आम्ही कुठे युद्ध करतो आहे, आम्हाला कुठे युद्धाचे प्रसंग आहेत, असं वरकरणे आपल्या ठिकाणी काय आहे विचार तसा येईल. अर्जुनाचं युद्ध होतं म्हणून अर्जुनाला तो बोध असेल, आमच्या पुढे युद्धाचा प्रसंग नाही, आम्हाला तो बोध नसेल. परंतु या खुलाशावरून आपल्या सर्वांना युद्धाचा प्रसंग आहेच. अर्जुनाने भगवंताचे साह्य घेतले, आपण सुद्धा भगवंताचे साह्य घेतले पाहिजे. शिवाय भगवंत जरी अर्जुनाला सहाय्यक होते तरी धैर्य धरून युद्ध करण्याचे काम अर्जुनाचेच होते. आता दोन्ही गोष्टीची समजूत झालीच. जरी अर्जुनाला युद्धप्रसंग होता तरी भगवंत मदतीला होते आणि आपल्याही ठिकाणी भगवंताचीच मदत आहे. आता एवढंच आहे की तिथं जसं सहाय्यक आहे तसं इथंसुद्धा तो सहाय्यक होणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट दिली की भगवंत साह्य दोन्हीकडे जरी धरला तरी हे करण्याचं धैर्य कोणाजवळ असलं पाहिजे, तर ज्याच्या त्याच्याजवळ. भगवंत प्रत्यक्ष अर्जुनाच्या पाठीमागं होते म्हणा किंवा तिथंच होते, तरी धैर्य कोणाला धरावं लागलं? अर्जुनाला. तसं तुमच्या आमच्या पाठीमागं भगवंत जरी असले तरी धैर्यानंच आपल्याला आपला अभ्यास करावा लागेल. भगवंत फक्त गोष्टी सांगत युक्तीच्या 4 याच कामात होते. पण युक्तीप्रमाणे अंमलबजावणी अर्जुनाने केलीच नाही तर भगवंत काय करणार? त्याप्रमाणे पुढील विक्षेप निवारणाचे काम साधकाची चिकाटी व
त्याचे धैर्य यावर अवलंबून आहे व भगवंताची कृपा पाठीशी असणे मिळविणे हेही त्याबरोबरचे कर्तव्य आहे. आता यात एक पाहिलं आपण की जसं अर्जुनाला सहाय्य केलं, पण सगळी जी काही धैर्य शक्ती ती त्यांनीच तयार ठेवली, तसं आपल्यापुढं सुद्धा या विक्षेपाचं निवारण करण्याकरता भगवंताची मदत मिळेल, पण साधकाची चिकाटी हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबरोबर धैर्य. पण आता हे दोन्ही टिकवण्याकरता आपण काय अट्टास करणार? चिकाटी टिकवण्याचे, धैर्य टिकवण्याचे, तर त्याला उपाय सांगितला की भगवंताचीच कृपा मागायची, भगवंतालाच कृपा दे म्हणायचं की हे माझं टिकून ठेवावं. म्हणून ते जरी भगवंतानी कृपा केली तरी पुन्हा आपण ते टिकून दिलेली कृपा, त्यामुळं मिळालेलं धैर्य, मिळालेली काय आहे चिकाटी, हे टिकून ठेवणं हे पुन्हा आपलं कर्तव्य झालं. आत्तापर्यंत विक्षेप म्हणजे काय, तो कसा उत्पन्न होतो, त्यात अटळ विक्षेप कोणता, विक्षेप असूनही परमार्थाला विशेष विघातक होत नाही असा विक्षेप कोणता, खरा विक्षेप कोणता, विक्षेपाची बनावट कशी होते वगैरे संबंधी आपण विचार केला. आता येथून उत्तरार्धाचा म्हणजे हा विक्षेप दोष कसा घालवायचा, या प्रभुचिंतन निर्वेद रीतीने कसे साधेल या संबंधीचा विचार करावयाचा आहे. आत्तापर्यंत आपल्याला किती प्रश्नाची सोडवणूक मिळाली, त्यांनी प्रश्न इथं दिले परत की कसा उत्पन्न झाला, अटळ कोणता, त्याच्यानंतर कोणता आपल्या विशेष करून विघातक ठरतो, कोणता आपल्याला सहाय्यक ठरतो, खरा विक्षेप कसा, विक्षेपाची बनावट कशी होते, हे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. आता काय आहे, विक्षेप तर आहे हे निश्चित झालं, मग हा कसा काढायचा, कसं ह्याच्यातनं दूर व्हायचं, विक्षेपाला दूर कसं ठेवायचं, हे जे उपाय आहेत या संबंधी आता बोलणार आहेत. त्यातही आपणाला दोन दृष्टीने विचार करावा लागेल. एक विक्षेपाचा प्रतिकार करणे म्हणजे उपचार, व दुसरा प्रतिबंधक उपाय म्हणजे विक्षेप दोषाची उत्पत्तीच होऊ नये. कारण विक्षेप नित्योत्पत्तीला नित्य निवृत्ती असा उपाय करून अत्यंत निवृत्ती कशी होईल असा उपाय शोधला पाहिजे, तरच आपले संपूर्णतया काम पूर्ण होणार आहे. आता हे जे मांडणी केली हे अगदी सुरुवातीलाच झालं की जसं एखादा आजार झाला तर प्रतिबंधक उपाय आणि उपचार दोन गोष्टी आल्या. काय मांडणी झाली त्यावेळेस की प्रतिबंधक उपाय म्हणजे काय, पुन्हा हा आजार होऊ नये असं करायचा उपाय, आणि उपचार म्हणजे काय, आत्ता झाला आहे तो दूर कसा करायचा, तोच इथं आला. आता परत विक्षेप होऊच नये हा झाला उपाय, आणि आत्ता निर्माण झाला ह्याला काय करायचं हा झाला उपचार. हे दोन्ही गोष्टी आता आपल्याला काय आहे, मागं सुरुवातच ह्याच्या मांडणीतून झाली आणि त्याच पद्धती आता पुन्हा मांडू लागले. विक्षेपाच्या उत्पत्तीचा संस्कारदृष्ट्या जसा विचार केला तसाच आणखी अवांतर करण्याचाही विचार करणे जरूर आहे. विक्षेपाची बनावट आत्मविस्मरणातून बुद्धीवर होणाऱ्या कुसंस्काराने होते, तसे त्याच्या वाहतुकीला अनुकूल परिस्थिती कोणती असते हेही पाहावे लागेल. आत्ता झालेला विषय ह्याच्या आधी की आपण जे काही करमणूक म्हणून, गप्पा गोष्टी म्हणून बाकीचे काही खेळ हे केले तर नुसते झाले असं नाही, त्याचे कुसंस्कार आपल्या ठिकाणी उभा राहिले आणि ते कुसंस्कार आपल्या विक्षेपाचे बनावट करणार आहेत. त्या निर्माण झालेल्या विक्षेपानं काय होणार आहे की विस्मरण होणार आहे. आत्मस्मरणाकरता आपण जर बसलो तर हे संस्कार उभा राहतील आणि आत्म्याचं जे स्मरण करत होतं ते विस्मरण होईल. संस्काराचेच काहीतरी मालिका पुढं तयार होईल. आता हे जसं
आपल्याला पाहायचं आहे. तसं दुसरी गोष्ट अशी की ह्या संपूर्ण कुसंस्कारांना कोणती वाहतूक करणारी जागा आहे, कशावर ते संस्कार वाहन होतात, म्हणजे त्याला नुसते संस्कार कसे असतील, त्याला कोणीतरी आपल्यापुढं वाहक असेलच ना. मग त्याचा विचार करू लागले. आपण जे अन्न सेवन करतो त्या अन्नरसाने शरीरातील कफ वात पित्ताधिक धातू तयार होतात, रक्तमांसाधिक तयार होतात आणि शरीरवृद्धी किंवा शरीरातील झालेली झीज भरून काढण्याकडेच त्याचा उपयोग होतो. त्याप्रमाणे मनविकाराच्या वाहतुकीवरही परिणाम होतो. राजसी तामसी आहार रससेवनाने मनावर परिणाम होऊन मनाचा कल त्या त्या अन्नरसानुरूप होऊ लागतो. आता एक एक बाजू मांडायला सुरुवात केली. मुळात कसं झालं की आपण जे अन्न खातो त्या अन्नरसामुळं आपल्या शरीरातले जे 3 धातू आहेत त्या 3 धातूवर परिणाम होतो. त्याच्यामध्ये वात पित्त कफ हे जे 3 धातू आहेत त्याचा परिणाम होतोच, आणि शिवाय तेच अन्नरसाचा परिणाम मनावरही होतो. मनाच्या ठिकाणी सुद्धा ते परिणाम होऊन मनही त्या पद्धतीनं आपल्या ठिकाणी जे काही असेल तसा त्या मनाचा कल तयार होतो. म्हणून आपण विक्षेप निवृत्ती करता प्रयत्नाला लागताना अन्नरसाच्या सेवनाकडेही दुर्लक्ष करून भागणार नाही. औषध घेत असताना जसे अनुपान सोबतीला घ्यावे लागते त्याप्रमाणे ही गोष्ट मुख्य औषधाची नसली तरी अनुपानाप्रमाणे लक्षात येण्यासारखी आहे. आता दुसरी गोष्ट अशी की औषध आणि अनुपान म्हणजे काय. औषध तर घ्यायचं असतं, पण अनुपान म्हणजे कशाबरोबर घ्यायचं. आयुर्वेदामध्ये हे तुळशीच्या रसातून घ्या, हे मधातून घ्या, हे दुधातून घ्या, असे जे काही अनुपान आहेत त्याला ते महत्त्वाचे आहेत. नुसतं औषध तुमच्यावर परिणाम करणार नाही, अनुपानासह घेतलेलं औषध परिणाम करतं. आता ते जसं आहे, आता हे झालं औषधाचं, पण इथंसुद्धा अनुपानाचीच गरज आली. मग ते कोणते आहेत. तामसी आहार सेवनाने शरीरात आळस झोप वाढते. तसेच त्रिधातूपैकी कोणता तरी एखादा धातू प्रकुपित होतो व ज्वराधिक उत्पन्न होतात. ही विक्षेपाच्या वाहतुकीला पोषक गोष्ट आहे किंवा मूढताच त्यात अधिक उत्पन्न होते. आता 2 गोष्टी आल्या. तामसी आहार घेतल्याने काय होईल. आळस येईल, झोप येईल, आणि जर दोन्ही नाही आलं तर मूढता येईल. म्हणजे आपण काय करतो ना आपल्याला काय अनुभवायला मिळतं आहे कशाचीच जाणीव तिथं व्हायची नाही. झोपलो का तर झोपलो नाही, जागा आहे का तर जागा आहे, पण काय चाललं आहे तेच कळत नाही. ही जी काही मूढता आहे ती मूढता तिथं उत्पन्न होते. म्हणजे हे सगळं काय झालं तामसी आहारातून झालं. आणि अशा वेळेस जसं ताप आल्यावर मनुष्याला कसं शरीर त्याचं कणकणीत होतं किंवा शरीराला दुखावा होतो, बुद्धी जड होते, असं आत ज्वराधिक निर्माण होतच असतात. आता चालू असलेला विषय तामसी आहार म्हणजे काय ह्या सांगणारा नाही. त्यामुळं तामसी आहार कुठला आहे ते समजून घ्यावं. आणि तामसी आहार आपण जर विक्षेप दूर करायला शिकायचा असेल किंवा गरज असेल तर तामसी आहार वर्ज्य करावा. राजसी आहार हाही असाच त्रिधातूपैकी कोणालाही कुपित करून रोगोत्पत्ती करणारा आहे. त्यामुळे मनाची चंचलता साहजिकच होणार आहे. आता त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की राजसी आहारसुद्धा असाच आहे. तो ह्या 3 धातूपैकी कोणाला तरी वाढवतो आणि कोणताही धातू सम राहिला तर निरोगी असतं. धातूचा प्रकोप होणं म्हणजे आजाराला निमंत्रण आहे, आणि आजार निर्माण झाला की काहीतरी अडचणी निर्माण होतात. नसेल तर मनाची चंचलता अधिक वाढत राहते.
तळलेले चमचमीत अन्न तिखट, कडू, खारट, शिळे, जळके, कच्चे अन्न पोटात गेले तर ते पचनाला अडथळे करणारे आहेत. काही अन्न पोटात गॅस उत्पन्न करू लागतं. वातुळ अन्न, हरभरा, मसूर, तूर वगैरेची डाळ यापासून पोटात वायू तयार होतात. त्यामुळे अपान प्रमाणापेक्षा तयार होऊन पोटात तडण बसते. अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारचे अन्न पोटात विकार उत्पन्न करतात. रोगोत्पत्तीचे मनात चंचलता, उदासता उत्पन्न होते. एकाग्रतेच्या प्रयत्नाला मोठा अडथळा उत्पन्न होतो. आता अर्थात काय झालं की हे कोणत्या प्रकारचे आहेत, तामसी का राजसी हे म्हणण्यापेक्षा हे सगळेच वर्ज्य असल्यासारखेच आहेत. ह्याचं सेवन प्रमाणात झालं तर ठीक आहे, अति होणं हे त्रासदायक आहे. आता त्याचे सगळेच प्रकार आपण पाहिले की कोणत्या प्रकारचं अन्न आणि कोणत्या प्रकारच्या डाळी, कोणत्या प्रकारचे आपल्यावर परिणाम होतात हे सगळेच त्याने आता दिलेले आहेत. आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग काय, एक तर आजार काहीतरी उत्पन्न होईल, दुसरी तर एकाग्रता भंग होईल आणि मनाचे जे विकार आहेत म्हणजे मनाची जी चंचलता आहे ती वाढेल. मन अधिक चंचल कशात होतं तर अनेक प्रकारच्या कल्पना जेव्हा उठत असतात तेव्हाच. एकाग्रतेकरिता लागणारी पहिली सावधगिरी ही शारीरिक निरोगीपणाची आहे. आता त्यात विक्षेपालाही एक भाग आला की शारीरिक निरोगीपण असणं गरजेचं आहे. म्हणून वेदांताने शम व दम या दोन गोष्टी आग्रहाने पुढे मांडल्या. त्याचा हेतू विक्षेप निवृत्ती व्हावी हा आहे. यापैकी दम हा इंद्रिय निग्रह सुचवितो व शम हा मनोनिग्रह सुचवितो. या शमदमाचा योग्य अर्थ करून परमार्थोपयोगी असा व्हायला पाहिजे. यात प्रथम दमाचा विचार करू. आता शमदम म्हणजे काय तर दम म्हणजे इंद्रियाला संयमित करणं, शम म्हणजे मनाला संयमित करणं. ह्या दोन्ही गोष्टी कोणासाठी आहेत तर परमार्थातलं आपलं परमार्थ कार्य हे व्यवस्थित चालावं, त्यात कुठलाही विक्षेप उभा राहू नये. ही आता काळजी कोणाला घ्यायची, साधकाला. म्हणून साधकानं दम आणि शम ह्या दोन्ही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.